नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपानदेवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेचे वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता। दैवी हेषा गुणमयी मम माया दुरत्यया। मामे वै प्रपद्यन्ते माया मेतां तरन्ति ते। एथ एकच लीला तरले जे सर्व भावे मज भजले। तया ऐलीच थडी सरले माया जळ। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमाऊली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या 7व्या अध्यायाचा विचार आपण करत असताना माया नदीतून तरून जाण्याचा प्रयत्न कोणी कोणी केले आणि त्यांचे काय परिणाम झाले त्याचा विचारही आपण करत आहोत। या माया नदीचं रूप करत असताना हिचा वेग किती प्रचंड आहे किंवा या माया नदीला आलेला पुराचा धक्का असा आहे की जिथे सत्य लोकांपर्यंत असणारे बुरुजही ढासळतात आणि त्या पाण्याचा पुनरावृत्तीचा हा धक्का ब्रह्मदेवालाही सहन करावा लागतो। तया पाणी याचने वहिलेपणे अजून न धरते बोभाने। ऐसा मायापुर हा कवने तरी जेल का। एथ एक नव लावो जो जो की जे तरणो पावो तो तो अपावो होयते ऐक। या नदीतून तरून जाण्यासाठी म्हणजेच मायेचं उल्लंघन करण्यासाठी अध्यात्मशास्त्रामध्ये जे जे उपाय आलेले आहे त्या उपायाचा अनेक साधकांनी स्वीकार केला किंवा काहींनी स्वतःच्या स्वबुद्धीने काही उपायांचा अवलंब केला, पण त्या सर्वांची मात्र अधोगती झालेली आहे। काहीने स्वयंबुद्धीचा स्वीकार केला तर ते रिगाले प्रवेश केला, परंतु परत त्यांचा मात्र माया नदीत शोध लागलाच नाही। काहीला आपल्या ज्ञानाचा अभिमान झाला, गर्वाने त्यांना गिळंकृत केलं। काही जणांनी वेदाध्ययन केलं, पण त्याबरोबर आपल्या ज्ञानाचा अभिमान स्वीकारल्यामुळे विद्यामदाच्या मीनाच्या तोंडामध्ये ती सुद्धा सापडली। काहींच्याकडे तारुण्याचं बळ होतं, त्यांनी मनमताचे कास स्वीकारले आणि कामाचे काशे लागले ते गेले वाया। काही जणांनी यज्ञ साधन स्वीकारलं, पण यज्ञाचा सकाम भाव पुण्य असल्यामुळे ते स्वर्ग सुखाच्या कपारीमध्ये सापडले। काही जणांना मोक्ष प्राप्त व्हावा हे साध्य चांगलं वाटलं होतं, पण मोक्ष ज्ञानाने मिळतो, अर्थात जीव ब्रह्मैक्य ज्ञानानेच मिळतो। कारण ज्ञान शब्द जर सामान्य रूपाने वापरला तर व्यवहारातल्या लोकांना अनेक पदार्थाचं ज्ञान आहे की नाही, परंतु त्या ज्ञानाने कोणाच्याही दुःखाची निवृत्ती झाली आणि परमानंदाची प्राप्ती झाली असा अनुभव मात्र कोणालाही येत नाही। म्हणून जीव ब्रह्मैक्य ज्ञान हाच मोक्ष प्राप्तीचा अत्यंत गोड नियत उपाय आहे, परंतु तो उपाय न स्वीकारता ज्यांनी कर्म नावाच्या बाहुबळाचा स्वीकार केला ते विधी आणि निषेध या भोवऱ्यामध्ये अडकले। स्वतंत्र रूपाने जर वैराग्य असेल तर त्याचाही या ठिकाणी प्रवेश होत नाही, कारण वैराग्याला विवेकाची जोड लागते। एखाद्याकडे विवेक चांगला आहे आणि वैराग्याचं सहचारी जर त्याला नसेल सहकार्य तर त्याचाही प्रवेश होऊ शकत नाही। विवेकासहित वैराग्याचे बळ, त्यानंतर समाधी षटक आणि मुमुक्षुत्व या साधन चतुष्टयाने जर संपन्न असेल तरच तो या माया नदीतून तरून जाऊ शकतो। म्हणून अधिकारी सांगत असताना ग्रंथामध्ये साधन त्रि असं नाही म्हटलं, साधन द्वय असं नाही म्हटलं, साधन चतुष्टय संपन्न असावा लागतो। म्हणजे विवेक आहे, वैराग्य आहे, शमदमादी साधन संपत्ती आहे आणि मुमुक्षुत्व या सगळ्या साधनांचा स्वीकार जर असेल किंवा त्याचा सहकारी असेल तरच तो तरून जाऊ शकतो, किंवा अष्टांग योगाने फार झाला तर निर्विकल्प समाधीपर्यंत जाऊ शकतो। आणि असं या माया नदीतून तरून जाणं जीवाच्या शक्तीच्या आवाक्याच्या बाहेर आहे। मग कोण तरून जाईल? जीव जर या माया नदीतून तरून जात असेल तर असं म्हणणं असं होईल म्हणे। आणि मग 9 प्रकारचे दृष्टांत आपल्या समोर दिले। या 9 घटकांप्रमाणे जर कार्य झालं तर जीव स्वतःच्या शक्तीने तरून जाऊ शकतो, पण असं घडणं कधीही शक्य नाही। असं कधी घडेल का की अपत्य करणारा व्यक्ती आहे आणि त्याच्या रोग ताब्यात आला? कधी घडणं शक्य नाही। साधू पुरुषाला दुर्जनाची बुद्धी कळाली, कळणं शक्यच नाही।
साधूला सगळं कळतं, दुर्जनाची बुद्धी कळत नाही. महिपती महाराजांनी एक उदाहरण दिलं आहे. सगळं काही उदाहरण असं मोकळ्या अंगाने नाही सांगता येणार, मुळातच तुम्ही पाहिलं तर फार चांगलं आहे. तुकोबारायांचं चरित्र आहे 17 अध्यायामध्ये महिपती महाराजांनी लिहिलं आहे. अजून घटिका भराने किंवा 4 घटकांनी पाऊस पडणार आहे. घटी म्हणजे वेळ असतो. 4 घटीच्या नंतर पाऊस पडणार आहे हे मुंग्यांना कळतं. म्हणून बघा, निसर्गामध्ये पावसाचा जर परिणाम होणार असेल किंवा पावसाचं आगमन होणार असेल तर मुंग्यांची वेगळ्या प्रकारे हालचाल दिसते आपल्याला. लगबग करतात ते एकदम. त्या मुंग्याला वातावरण, हवामान तज्ज्ञ ते असतात खरे. मुंग्यांना हवामानाचा अंदाज लागतो. अजून 4 घटिकांनी पाऊस पडणार हे त्यांना कळतं, पण एखादा दुर्जन आपल्या वारुळामध्ये पाणी टाकणार आहे हे नाही कळत. तसं सज्जनाला देवाचं मनोगत कळतं. दुर्जन लई कठीण आहे, दुर्जन नाही कळत. देवाचे मनोगत ते दावीत हासी मूर्त, कळतं देवाचं मनोगत. पण दुर्जन, म्हणून ज्ञानोबा म्हणतात, आकळे साधूसी दुर्जनाची बुद्धी. साधूला दुर्जनाची बुद्धी नाही कळू शकत. कारण का नाही कळत? साधूला सगळे साधूच वाटतात ना. त्यामुळे अगोदर हा व्यक्ती दुर्जन आहे असं वाटलं तर त्याची बुद्धी कळेल, पण साधूला सगळे साधूच वाटल्यामुळे साधूला दुर्जनाची बुद्धी नाही आणि कळाली तर मग जीव माया नदीतून स्वतःच्या शक्तीने तरून जाईल. अतिशयोक्ती अलंकार आहे सगळा जरतर शब्दामध्ये वापरलेला. म्हणून गा पंडसुता जैसी सकामान जिनवेची वनिता, तेवी मायामय हे सरिता न तरेवे जेवा. बाकीचे उदाहरणं आपण सगळे विस्ताराने पाहिलेलेच आहे. सकाम किंवा विषयासक्त पुरुषाकडून ज्याप्रमाणे स्त्रीला जिंकणं किंवा स्त्री आपल्या ताब्यात आणणं हे अशक्य आहे, त्याप्रमाणे मायामय असणारी सरिता जीवाच्या स्वतःच्या सामर्थ्याने जीवाला उल्लंघन करणं अशक्य आहे. आणि मग एखादी गोष्ट जर आपल्या आवाक्यात नसेल तर विचारी मनुष्याने त्यासाठी कोणाचा तरी आधार घेतला पाहिजे. आधार घेण्यामध्ये संकोच काय आहे? ज्याला अहंकार आहे त्याला संकोच असतो. विनम्र मनुष्य कोणाची शरणागती करू शकतो. तरी तनु मनोजीवे चरणांशी लागावे. आणि तिथं शब्द वापरला ना, अगर्वता. ज्याच्याकडं गर्व असतो तो शरणागती नाही करत, तो सेवा करू शकत नाही. तो याने माझं क्रेडिट खराब होतं असं तो म्हणतो आहे, कारण अहंकार आहे. आणि ज्याच्याकडे अगर्वता असेल तो मात्र सगळ्या प्रकारची सेवा शरणागती नम्रतेनं करू शकतो. म्हणून भागवतामध्ये प्रश्रयम असा एक शब्द वापरलेला आहे. प्रश्रय म्हणजेच काय? नम्रता, विनय संपन्नता. तनो मनोजीवे चरणांशी लागावे आणि अगर्वता करावे दास्य सकळ. एखादी गोष्ट जर आपल्याला कळत नसेल तर ती कोणाला तरी विचारावी. जिज्ञासा पूर्ण होऊ शकते की नाही? नाही म्हणे मी विचारणार नाही कोणाला, अज्ञानी राहशील. म्हणजे आपल्याला कळत नसेल, कमीत कमी एवढं तरी कळावं की आपल्याला कळत नाही, म्हणजे मग कळण्याला प्रारंभ होत असतो. शरणागती पत्करणं, आधार किंवा आश्रय घेणं यामध्ये अजिबात न्यूनता काही नसते. जगात असं कोण व्यक्ती आहे स्वतंत्र की ज्याला कोणाच्या आधाराची गरज नाही? सर्वांना कोणाची ना कोणाची शरणागती करावीच लागते. मग जीवाने जीवाला शरण कशाला जायचं? जाऊ नये. जीवाने अन्य देवाला शरण जाऊ नये, कारण तेच भवऱ्या सापडलेले आहे. ते जीवाला काय सोडणार आहे? आपण ते कायम उदाहरण पाहत असतो. एका भक्ताने आराधना केली, देवीला सांगितलं, देवी मला प्रवासाला घोडं दे. देवी म्हणले, बाळा मागू नको, मीच दुसऱ्या वाहनावर फिरते म्हणे, तुला काय घोडं देणार आहे? तसं बाकीचे असणारे सगळे देवसुद्धा असमर्थ आहे. सेंदरी हेंदरी दैवते कोण ती पूजी भूती खेते, आपुल्या पोटाची रडते मागती शेते अवदान. आपुले इच्छे आणि का पिढी, काय ते देईल बराडी. जे स्वतःच्या इच्छेकरता इतराला पीडा देतात त्यांनाच भरपूर मोठ्या प्रमाणातल्या आशा आहे. त्या भक्ताच्या अपेक्षा काय पूर्ण करणार आहे? सगळ्यांची व्यावृत्ती केली तैसा नोहे नारायण. जगव्यापक जनार्दन, तो का म्हणे त्याचे करा चिंतन. वंदो चरण येते सकळ. याला अन्य व्यावृत्तीपूर्वक एकाचे निश्चिती म्हणतात बरं. म्हणजे शरणागती कोणाची करावी? त्याची करावी की ज्याच्यासाठी सगळे देव इंद्र चंद्र महेंद्र यातेची पूजिती. श्रुतीशास्त्री तेही यातेची स्तविती. महासिद्ध मुनी ध्यानी आराधिती. निळा म्हणे तो हा जोडला सांगा ते हो. असा असणारा जो परमात्मा आहे त्याची शरणागती करावी.
म्हणून जीव मुंगीपासून तर ब्रह्मदेवापर्यंत हे सगळे प्राणी मात्र जीवकोटीतलेच आहे. फक्त त्यांच्यामध्ये कर्मानुसार पुण्याच्या भावनेनुसार कमी जास्तपणा आहे. जास्त 100 यज्ञाचं पुण्य असेल तर इंद्र होता येतं. 100 जन्मामध्ये ब्राह्मण जन्म घेऊन ब्रह्मकर्म केलं तर ब्रह्मदेव सत्यलोकातला अध्यक्ष होता येतं. एवढाच फक्त फरक आहे. पण जीवत्व मात्र सगळीकडे समान आहे. म्हणून जीवाला स्वसामर्थ्याने माया नदीन तरून जाता येत नाही. मग कोणीच जात नाही का? जातात ना. भगवान सांगतात, एथ या माया नदीच्या पुरातून एकची तरले, एकच व्यक्ती तरुण गेला. पुन्हा शब्द वापरला बरं, लीला तरले. या ओवीतला एक ना एक पद महत्त्वाचं आहे बरं. आता ही ओवी कोणाला जरी माहिती असो किंवा नसो 7व्या अध्यायातली आहे, पण ही ओवी ऐकूनच पाठ झालेली आहे. ज्ञानेश्वरीतल्या काही ओव्याच्या आपल्याला माहिती नसतात कुठं आहे, त्यातली ही एक ओवी आहे. येथल एकची लीला तरले किंवा जो मज होई अनन्य शरण, ह्या ओव्या आपल्या ऐकून पाठ झालेल्या आहेत. ऐकून वारंवार चांगली गोष्ट आहे. शब्द वापरला तरले, एकची तरले, याचा अर्थ काय झाला? बाकीचे सगळे बुडाले. एकची शब्दाने काय झालं? एकाचा स्वीकार केला ना. मग जर एक तरला असेल तर बाकीचे 99 बुडालेच असतील की नाही? सरळ सरळ अर्थ आहे त्याचा. विरोधार्थाने विचार केला तर, पण त्या एकची या एक पदामध्ये नेमका कोणाचा समावेश होतो? फक्त मनुष्य देहामध्ये आलेल्या जीवाचा. बाकी कोणालाही हा अधिकार नाही. स्वर्गामध्ये असणारा इंद्र असेल, ब्रह्मलोकातला ब्रह्मदेव असेल आणि पाताळामध्ये राहणारे जीव असेल किंवा 14 भुवनामध्ये आपापल्या कर्मानुसार फलभोग घेणारे सगळे प्राणी मात्र असतील, त्यापैकी एकाही प्राणी मात्राला तरून जाण्याचा अधिकार नाही. तो अधिकार फक्त मानवालाच आहे. नरदेहीचे ज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे, एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने दिदला फक्त मानवाला. हे जे भागवतामध्ये ओवी आली की नाही, किंवा तुकोबारांचं प्रमाण आहे, आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे, धन्य आम्ही जन्मा आलो, दास विठोबाचे झालो. फक्त हा नरदेहामध्ये आलेल्या जीवाला अधिकार एवढा मोठा आहे. म्हणजे जीवाचा थोडा विचार केला, स्वर्गातल्या इंद्रापेक्षा आपलं आयुष्य फार कमी आहे. आणि ब्रह्मदेवाच्या दिवसाच्या आयुष्याचा विचार केला तर मग तर क्षण म्हणणं सुद्धा मोठं आहे. कारण ब्रह्मदेवाच्या 12 तासामध्ये 14 इंद्र मरतात. देहाचे पुरंदर 14 जाते, किंवा विळवणी पांती ओठी एक सरी 14 जणांची. 14 जण ब्रह्मदेवाकडे आहे 12 तास एका दिवसाचे. आणि त्या 12 तासात गर्दी किती जणांची आहे? 14 जणांची. म्हणजे काय इंद्राचं भाग्य असेल की त्या प्रत्येक इंद्राला पूर्ण 1 ताससुद्धा वाटायला येत नाही. ब्रह्मदेवाच्या आयुष्याचा विचार केला तर ब्रह्मदेवाचं आयुष्य सर्वात मोठं. त्यापेक्षा कमी आयुष्य आहे स्वर्गातल्या देवाचं. त्यांचंही भरपूर मोठं आयुष्य आहे आणि सगळ्यात कमी आयुष्य आपलं आहे. आपलं वर्ष त्यांचा 1 दिवस आहे. आपलं पूर्ण वर्ष पूर्ण होतं की नाही? म्हणून आपल्याकडे आपण पितृपक्षामध्ये पितरांना एकदा जेव घालतो ना, सरळ आपण दुसऱ्या वर्षी जेव घालतो. तर आपल्याला असं वाटतं की आपण दुसऱ्या वर्षामध्ये जेव घालतो, पण त्यांना असं वाटतं आम्हाला दिवस 8 जेवण मिळतं. जसं सेकंद काटा 60 घरं फिरला तर मिनिट काटा फक्त 1च पाऊल पुढं टाकतो, तसं आपलं वर्ष पूर्ण झालं की त्यांचा 1च दिवस पूर्ण होतो. अशी कालगणना आहे. जीवाच्या स्वभावानुसार सर्वात कमी आयुष्य आहे जे आपल्यापेक्षा काही प्राणीमात्राचं कमी आयुष्य म्हणा. हे डास असतील, मुंग्या वगैरे असतील, यांचं आयुष्य फार कमी. शेतामध्ये कधी कधी आपण फेरफटका मारला तर कधी कधी काही पिकावर काही किडे तयार होतात किंवा काही जीवाणू तयार होतात, आणि 2-3 दिवसांनी गेलं तर सगळे मरून जातात. म्हणजे त्यांचं आयुष्य खूप अल्प आहे. आपल्यापेक्षा त्यांचं आयुष्य कमी आहे. असू द्या, पण त्यामध्ये मानवाचं आयुष्य श्रेष्ठ आहे. जरी मानवाला अडचणी असे अनेक असतील, जन्म आणि मृत्यूच्या चक्रामध्ये सापडला असेल, पण अधिकार फार मोठा देवाने दिलेला आहे. अधिकार एवढा मोठा आहे की याच देहामध्ये त्याला ब्रह्मदेवाला माग सारून परब्रह्मपदाला गवसणी घालता येते. म्हणून मानवाने आपल्या अधिकाराचा उपयोग केला पाहिजे बरं. इथे येऊन जर आपल्या अधिकाराचा उपयोग त्याला करता आला नाही तर त्याने आपल्या जीवनामध्ये फार मोठी हानी केली आहे. इह चेद वेदी तत् सत्यमस्ती
न चेदी हा वेदीन महती विनष्टी. आपणच आपली हानी करणारे आहोत, बाकी कोण हानी करत आहे. आपल्याला जर योग्य प्रमाणामध्ये पैसे दिले असेल घरच्या लोकांनी तर ते योग्य हिशोबाने वापरले पाहिजे आणि त्याचीसुद्धा आपण वर्गवारी करून कशामध्ये किती खर्च करावे. जसं पैशाचं गणित किंवा ताळा मांडतो की नाही तसं आयुष्याचं सुद्धा गणित मांडता आलं पाहिजे. आणि जर हे गणित आपल्याला मांडता आलं नाही तर मग दोष आपलाच आहे, भगवंताचा किंवा कोणत्याही परिस्थितीचा नाही. मानवाला अधिकार आहे आणि मानवाने तो अधिकार वापरावा. दुर्लभो मानुषो देहो देही नाम क्षणभंगुरः तत्रापि दुर्लभम मन्ये वैकुंठप्रिय दर्शनम. आपण हिमालय पर्वता एवढं सुवर्णदान जरी केलं तर नरदेहाचा एकही क्षण आपल्याला परत येऊ शकत नाही, इतका आपल्या आयुष्याचं मोल आहे. आणि त्यातला प्रत्येक क्षण जर आपण सत्कर्मामध्ये, सद्भावना भक्तीमध्ये, ज्ञानसंपादनामध्ये स्वतःच्या उद्धाराकरता वापरला तर फार लवकरात लवकर आपण मुक्त होऊ शकतो. नाथ महाराजांनी म्हटलं आहे किंवा ज्ञानोबा हरिपाठात म्हणतात ना, सायासे करीशी प्रपंची दिननिशी. जेवढे प्रयत्न प्रपंचामध्ये केले जातात ना त्याचा 1/10 भाग जरी परमार्थामध्ये केला तो कोण समाधानी होणार नाही. पंचदशीकाराने म्हणलं आहे, कोण मुच्चेत बंधनात, या बंधनापासून कोण मुक्त होणार नाही. किंवा भागवतामध्ये नाथ महाराज म्हणतात, द्रव्या लागे भावार्थता जैसे कष्टती सर्वथा तैसा कष्टे जरी परमार्था ते ब्रह्मतत्वता खेळणे होय. द्रव्य प्राप्तीसाठी माणसं किती टपून राहतात. 100 रुपयाला जर 1 रुपया व्याज मिळत असेल तर 1 रुपयाच्या व्याजासाठी माणसं 100 रुपये दुसऱ्याला उसने देतात. 100 रुपये जास्त आहे की नाही, व्याज कमी आहे आणि परत येईल का नाही याची शक्यता नाही, पण तरीसुद्धा माणसं लोभाने उडी टाकतात की नाही. जे एकोत्तरी याच्या वाडी जळती आगी घाली ती उडी ते अनायासे स्वगोडी सांडी ती केवी. जीवाच्या काही काही गोष्टीचा आहे ना अंत नाही लागणार बघा. त्याच्यापैकी ही एक गोष्ट आहे जीवाची. जीवाला लोभ काय आहे हे नाही कळत. तसे प्राणी एकवने लोभा वाढवी ती तृष्णा. एखादा बेडूक असतो, त्याचं अर्ध अंग सापाने मागून गिळलेलं असतं, त्याला त्याची आठवणच नसते. आणि समोर उडणाऱ्या ज्या माशा आहेत त्या माशांना जिभेनं तो कवटाळण्याचा प्रयत्न करतो, पण अर्धा गेला ना मागं. दरदूर सापे गिळी जत्व आहे उभा की तो माशी आवे टाळी जिभा. उदाहरण मानवा करता आहे. आपलं आयुष्य 100 वर्षाचं आहे आणि काळ टपलेला आहे. समजा आपलं 10 वर्ष निघून गेलं तर काळ थोडासा आपल्या काळाच्या जबड्यात आपण सापडलेलो आहे. 50 वर्षाचं आयुष्य निघून गेलं तर अर्ध शरीर आपलं काळ्याने गिळंकृत केलेलं आहे, पण तरीसुद्धा माणसं म्हणतात नाही अजून 2-3 कामं राहिलेले आहे, ते झाले की मग निवांत दिंडीतला विना मीच घेणार आहे. बरं निवांत नंतर हा अतिसूक्ष्म काळ गतीशी काळ ग्रासी तसे जगासी या अंगीची जन्म मृत्यूशी हा नेनवी जीवासी मायामोही. ज्ञानेश्वरीत अशीच उई आहे. हा अंगीचा मृत्यू नित्य नवा न देखे जो मावा विषयांची. अंगामध्ये लागलेला मृत्यू आहे आपला क्षणाक्षणाने होतो आहे. आता सकाळी समजा आपण 6 वाजता, म्हणजे मी तर 6 वाजताच उठलो, आज रात्री मला उशीर झाला होता. 6 वाजता जेवढं आयुष्य माझ्या हातामध्ये होतं तेवढं आता आहे का? संपलं ना पाहता पाहता. 1.5 तास 2 तास एवढं आयुष्य तर संपत चाललं आहे. हा क्षणाक्षणाला मृत्यूग्रस्त करतो आहे. जरयाग्रस्त देहेनं वार्धक्यामध्ये आयुष्य खर्च होतं. म्हणजे एवढी संकट जरी मानवाला असेल त्याचं आयुष्य क्षणाक्षणाला नष्ट होतं आहे. अल्प आयुष्य त्याच्या हातामध्ये आहे. 100 वर्षापैकी रात्री अर्ध निघून गेलं. मध्ये बालत्व पीडा रोगक्षय आहे. भजनाला फार कमी आयुष्य आहे आणि त्या भजनामध्ये संकट का कमी का? माणसं भजनं करता मग निंदा कोणाची करायची आपण? त्यालाही काही काही वेळ काढावा लागतो बाजूला. कोणाचे उणे धुणे एवढं कमी ना सगळं. मग एक तरी पण अधिकार आहे मानवाला. म्हणजे निंदा केल्यानंतर अधिकार असं नाही म्हणायचं मला, पण आयुष्य त्यामध्ये निघून जातं. हा वेचिता धन लक्ष कोटी कोटी आयुष्य क्षणाची नाही भेटी तेही वेचेले विषयासाठी. हतायु म्हणजे ज्याने आपलं आयुष्य हत केलेलं आहे, नष्ट केलेलं आहे. हतायु करंटी अति पुढे.
आपल्या वाक्याला प्रमाण आहे की नाही सगळं, म्हणजे भागवत आपल्या वाक्याला प्रमाण नाही, त्या प्रमाणानुसार आपले वाक्य आहे असा अर्थ. आपण कोणी एवढं मोठे का काय, त्यांच्या प्रमाणातून आपले वाक्य आहे, आपल्या एवढं कोण वाक्य आहे आपलं. पण आहे की नाही, म्हणून महाभारती नाही ते न हेची लोकेतीही येणे कारणे म्हणिपे पाहे व्यासोचिष्ट जगत्रय. आणि हा सगळ्या मानवाच्या जीवनामध्ये आणि या बाबतीमध्ये आपण बऱ्याचदा विचार करतो, एवढे मोठे आयुष्याचे संकट आहे, रोग आहे, प्रतिकूलता आहे, सुखदुःखाचे प्रसंग आहे, आणि यातून मानवाला आपल्या जीवनातली वाटचाल करून उद्धारापर्यंत जायचं आहे. हे सगळ्या जीवनातले सगळे चांगले योग आपल्या जीवनात आले. मानवी देहाचं आयुष्य आपल्याला वारकरीसारखा संप्रदाय आपल्या वाट्याला आलेला आहे. ज्ञानोबाऱ्या तुकोबाऱ्यासारखे संत आहे, गुरुवारी मारुती बाबा असतील, शास्त्री बाबा किंवा डॉक्टर बाबा यांसारखे महापुरुष आपल्याला मार्गदर्शन करायला ज्ञानोबाऱ्यांच्या कृपेने सहज प्राप्त आहे. मानवी देहाची बुद्धी आपल्याकडे, ज्ञानोबाऱ्यांचा ज्ञानेश्वरी ग्रंथाचं आपण चिंतन करतो आहे. मुक्त होण्याकरता किती जवळ आहे आपण. या एकची पदामध्ये आपला समावेश आहे. येत एकची लीला, लीला म्हणजे सहज तरले. पण मग ते तरुण जाण्याकरता त्यांनी काय केलं, करावंच लागतं मला. परमार्थामध्ये आळशी माणसाचा प्रवास नाही होत. परमार्थामध्ये प्रयत्नालाच वाव आहे आणि प्रयत्नच केले पाहिजे. प्रयत्न किती करावे, प्रयत्नांची पराकाष्ठा करावी. तुकोबारा म्हणतात, याजसाठी केला होता अट्टहास, देहम वा पातयामी कार्यम वा साधयामी. त्याला अट्टहास म्हणतात. म्हणजे शेंडी तुटो अथवा पारंबी तुटो, आपण वाक्य म्हणतो की नाही, पण मात्र ते प्रयत्न नाही सोडायचे. काही माणसं प्रयत्नामध्ये खूप जिद्दी असतात, बरं खूप जिद्दी असतात. आणि गोरडेश्वरावर एक महात्मा आहे, तुकोबारांची गाथा पाठ केली, अक्षर परिचयच नाही. म्हणजे आ ई याला स्वर म्हणतात, क ख ग गंग यांना व्यंजन म्हणतात, हे सुद्धा माहिती नाही. वर्णमालेचा परिचय नाही, पण गाथा पाठ करायची जिद्द. मग गुरुबंधूंकडे अक्षर परिचय करून घेतला. मग सुंदर, मग ते सुंदरच बऱ्याच वेळा घोकायचं. मग सुंदर ते ध्यान, उभे विटेवरे, असं करता करता पूर्ण गाथा पाठ केली. काय जिद्द असेल, अभ्यास पुरुषाच्या ठिकाणी जिद्द लागते बघा. आणि जिद्दन पुन्हा विश्वास लागतो. आपण सर्व काही करू शकतो, फक्त आपले विचार आपल्याला काही करू देत नाही. जसं की डॉक्टर बाबा सांगत असतात, आता इंग्रजीतलं वाक्य, आता वजन टाकासाठी नाही ते वाक्य, पण जर बाबा म्हणत असतात, इफ यू से यू कॅन, यू कॅन. जर तुम्ही म्हणत असाल मी हे करू शकतो, तर तुम्ही करू शकता. अँड इफ यू से आय कांट, म्हणजे कॅन नॉट, जर मी हे करू शकत नाही, देन यू आर राईट. मग तुमचं अगदी बरोबर आहे, आता तुम्ही काहीच करू शकत नाही. जर तुम्ही ठरवलं हे मी करू शकतो, तर तुम्ही करू शकता. आणि तुम्ही म्हणले मला हे जमणार नाही, तर मग खरंच आहे, तुला काहीच जमणार नाही. हा तुला एवढं जमल की मला हे जमणार नाही. पायवाट नाही काढू माणसाने. सगळं आपल्यामध्ये अफाट क्षमता भरलेली आहे, पण आपल्या विचाराने आपण त्या क्षमता प्रगट नाही करत. नाही तर विष की आहारी पडे, समुद्री पाय वाट जोडे, एके वाघ ब्रह्म थोकडे अभ्यास केले. अभ्यासाला काय अवघड आहे, वारंवार केला जाणारा प्रयत्न त्याला अभ्यास म्हणतात. आणि अभ्यासो पुरुषाला काहीच कठीण नसतं, फक्त करण्याकरता लागणारा आत्मविश्वास, लागणारी जिद्द, चिकाटी, धैर्य, ही दैवी संपत्ती त्याच्या आतमध्ये असावी लागते. जे माणसं कायम झोपून राहतात, ते झोपणं ही एक वृत्ती दोष आहे, आणि त्या दोषाला धारण करण्यासाठी सुद्धा धैर्य लागतं. ते तामस धैर्य, बरं तामस धैर्य. या स्वप्नम भयम शोकम, म्हणजे निद्रा घेण्याकरता सुद्धा धैर्य लागतं. तर मग अभ्यास करण्यासाठी नाही का लागणार, पण त्याला सात्विक धैर्य लागतं. म्हणून परमार्थामध्ये प्रयत्नाचा फार मोठा सहभाग आहे. भगवान म्हणतात त्यांनी प्रयत्न केला. कसा प्रयत्न केला, भजले, त्याने भक्ती केली. पण कशी केली आहे, या 3 शब्दाला महत्त्व आहे. जे सर्व भावे मज भजले, मज पदातून ज्यांनी केवळ माझी भक्ती केली, म्हणजे अन्य असणारे इतर देवदेवतांचा व्यावृत्तीचा भाग सांगितला. जर तुम्ही इतरांची भक्ती केली, मग तराल किंवा न तराल नाही सांगता येणार. पण जर मज भजले, नारद महर्षींनी त्या भक्ती प्राप्तीसाठी काही चिंतन दिले, सूत्र दिले आहे. तत्वविषया त्यागात, संग त्यागाच. आणि पुढे शब्द आला अव्यावृत्त भजनात. भजन शब्दाचा अर्थ होतो भजशेवायाम,
देवाची केली जाणारी सेवा त्याला म्हणतात भजन. त्याच्यात पण पुन्हा असं आहे, जे आपल्याला आवडतं ते करणं हे भक्ती नाही. देवाला जे आवडतं ते करणं हे खऱ्या अर्थाने भक्ती आहे. नाही तर मग मला कारल्याची भाजी आवडती आणि मग मी तुम्हाला खाऊ घातली आणि झाली माझी तुमची सेवा, असं नाही. समोरच्या व्यक्तीला जे आवडतं तसा प्रकारचा प्रकार करणं. नाही तर काही माणसं विनाकारण आग्रह करतात. त्यांच्या पदार्थ आवडीचे असतात आणि आपल्याला ते खायचे नसतात, मग ते आग्रहाने वाढतात. त्याला सेवा नाही म्हणत, त्याला दुराग्रहाचा अवतार म्हणतात. आहे सेवा आहे, नाही सेवा नाही. स्वामीच्या मनोभावा न चुकीजे हेचे परमसेवा, हेर ते गाव पांडवा वाणिज्य करण. आपला स्वामी मालक त्याच्या मनोभावाला अभिप्रायाला न चुकणं, आज्ञा पालन करणं, त्यांचं ऐकणं ही परमसेवा आहे. ती दिली सोडून मनाने सेवा ते नाही चालत. हेर ते गा पांडवा वाणिज्य करणे. देवाला काय आवडतं? देवाला जे आवडतं ते करावं. देवाला आवडतं आत्मज्ञाने चोखडी, संत जे माझी रूपडी, ते तर दृष्टी पडो आवडी कामिनी जैसी. देवाला आवडतं जे भक्तचरित्राते प्रशंसिती. देवाला ज्या ज्या गोष्टी आवडतात त्या त्या करणं ही देवाची सेवा आहे. आणि भगवान म्हणतात, अशी सेवा ज्याने माझी केली मज भजले. पण आणखीन एक पद आहे, ते भजन करत असताना सुद्धा सर्व भावे मज भजले. म्हणजे तरुण जाण्यासाठी येत एकच लीला तरले. तरुण जाण्यासाठी भजन करावं, पहिला भाग. भजन माझं करावं, दुसरा भाग. आणि सर्व भावाने माझं भजन करावं, तिसरा भाग. एका एका पदाला महत्त्व आहे. सर्व भावे म्हणत असताना कायिक भजन, वाचिक भजन आणि मानसिक भजन. ते मानसिक भजन कुठं सांगितलं? तो मन हे मेचे करी, माझ्या भजनी प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी मज एकाते. मनामध्ये देवाच्या विषयी संकल्प करणं हे मानसिक भजन आहे. ते वाचिक भजन सांगत असताना आपण कधीतरी इतिहास पाहिला. मी कायिक भजनाकरता काल एक उदाहरण दिलं होतं, जोगा परमानंद महाराजांचं, की जे दररोज गीतेचा एक श्लोक म्हणायचे आणि एक साष्टांग नमस्कार घालायचे. असे 700 नमस्कार देवाला दररोज करायचे. कालच आपण उदाहरण पाहिलं, एका भाविकाने पितांबर द्यायला, मौल्यवान होता, पितांबर अंगात घातला, नमस्काराला वेळ लागला. त्याने माझ्या शरीरावर माझी आसक्ती जडली. आता हे शरीर आपल्याला नाही ठेवायचं, देवालाच समर्पण करायचं. पण कसं? या शरीराचा दोष प्रमाद घडला, ते बैलाला आपलं शरीर कासऱ्याला बांधून घेतलं, फटके मारले, भगवान प्रगट झाले. हे काया अर्पण आहे. किंवा काया अर्पण करत असताना पुढे आलंय बघा 17व्या अध्यायामध्ये, तया प्रिय देवतालया यात्रादिके करावया, 8ही पहार जैसे पाया ओळीग घापे, देवांगन मिरवनिया अंगोपचार पुरवनिया, कराविया म्हणया शोभते हात, लिंग का प्रतिमा दिठी, देखत खेव अंगेष्टी, लोटीचे का काठी पडली जैसे. शरीराच्या प्रधानपणाने ही सेवा होते. म्हणजे देवाची यात्रा करायची, देवाचं अंगण स्वच्छ करायचं, ही सुद्धा सेवा आहे बरं. देवाचं जर आपण मंदिर स्वच्छ केलं आणि मंदिराला सुशोभित केलं, जाळी काढली तिथली, तरी सेवाच आहे, भक्तीच आहे. देवाचं मंदिर स्वच्छ केलं तरी सेवा आहे. देवाचा नैवेद्य तयार केला तरीसुद्धा ती कायिकच सेवा आहे. या सगळ्या सेवा कायिक आहे. देवाकरता वाणी खर्च करणं. वाणी कशी खर्च करायची? आपण एकदा उदाहरण पाहिलं होतं, फक्त एक अंगाने उदाहरण सांगतो. ते आता मीराबाईंची सेवा करण्यासाठी एक सेविका होती. वय भरपूर झालं होतं. ती सेविका एकदा आपल्या तरुण मुलाला सोबत घेऊन आली राजमहालामध्ये. आता मीराबाई राजकुमारी आहे, पुन्हा भगवत भक्त आणि सात्विक असणारं तेज आहे. त्याने पाहिलं आणि तो मला लग्न राजकुमारीशी करायचं आहे. पण नशीब तो घरी आल्यानंतर म्हणला, राजवाड्यात नाही म्हणला. आई म्हणलं बरं झालं इथं म्हणला, राजवाड्यामध्ये म्हणला तर आपल्या खांडोळ्या झाल्या असत्या म्हणजे दोघाच्या आहे. इथं म्हणला अरे ते शक्य नाही म्हणे, ते राजकुमारी म्हणे, आपण सेवा करतो. नाही म्हणे काही होईल, लग्न करायचं तर मीराबाईशी करायचं. 2-3 दिवस होऊन गेले, जेव्हा नसतो. आई नाराज झाली, पण सेवा चालू होती. चेहरा पाहिला आणि मीराबाईने विचारलं त्या सेविकेला, म्हणे माताजी तुमचा चेहरा म्लान दिसतो, काय कारण? म्हणे सांगण्यासारखं आहे. सांगा म्हणे. अहो सांगितलं तर जीवाला धोका आहे, मी अभयदान देते, आता सांगा. अभयदान मिळालं सांगितलं. म्हणे आमचा मुलगा आणायला नव्हता पाहिजे, पण आला, त्यांनी तुम्हाला पाहिलं. मग काय इच्छा आहे? तुमच्याशी लग्न करायचं. मीराबाई म्हणलं मी तयार आहे.
त्यांना असं वाटलं हे स्वप्नात हे का जागृतीमध्ये. खरंच सांगते म्हणे, पण मुलाला घेऊन या. तो मुलगा 4 दिवस जेवला नव्हता, तो उठलाही नव्हता जागेवरून. लग्न म्हणलं की एका पायावर तयार झाला, होतात तयार लग्नासाठी, एका पायावर तयार झाला लग्नासाठी. आणि मीराबाईच्या समोर आला. मीराबाई म्हटल्या, हो लग्नाला मी तयार आहे, पण माझी एक अट आहे. भगवान श्रीकृष्णाची मूर्ती आपल्या घरामध्ये देवाऱ्यामध्ये, आणि त्या मूर्तीच्या समोर उभं राहून नामस्मरण करायचं, वाचिक सेवा. सर्व भावे मज भजले, वाचिक सेवा सांगायची. पण ध्यानात ठेव म्हणे, 7 दिवसापर्यंत 24 तासातला एकही क्षण व्यर्थ जाता कामा नये. क्षणार्धम अपि व्यर्थ न नेयम, क्षणसुद्धा वाया नाही गेला पाहिजे. आणि जर थोडंसंही अनुसंधान तुटलं तर तुझ्या डोक्यावर वजनदार तळपती तलवार आहे, तीक्ष्ण, एका क्षणामध्ये शरीराचे 2 भाग होऊन जातील. तो मला फक्त 7 दिवस आराधना करायची की नाही. आणि मग 7 दिवसानंतर तर आपण तर राजकुमार राजाचे जावई होणार आहे. आणि थोडासा अजून अधिक मास बाकी आहे, 8पर्यंत आपण तर जावई होणार आहे. फक्त 7च दिवस आहे की नाही. मग काय मानपान आहे. 7 दिवसाचं अनुसंधान लागलं. अगोदर आहार सोडलेला होता, 7 दिवसापर्यंत फक्त अनुसंधान, वाचिक सेवा अर्पण केली. परिणाम, जे सर्व भावे मज भजले. काय संतांची हातवटी असेल, कोणत्या का पद्धतीनं होईना पण त्याचा उद्धार करायचा. येथ एकच लीला तरले, जे सर्व भावे त्यातला वाचिक भाव होता. वाचिक नामस्मरण केलं आणि 7व्या दिवशी मीराबाई पुष्पमाळा घेऊन हजर. करायचं का म्हणे लग्न. तो झालं लग्न. कोणाशी. कृष्ण कन्हैयाशी. तद्रुपतेशी सुलग्न, लागून ठेले अभिन्न. ही सेवा कोणती होती. वाचिक सेवा. कायिक सेवामध्ये तीर्थयात्रा आहे. देवाचं मंदिर स्वच्छ करणं, देवाला नैवेद्य तयार करणं, देवाचे कपडे नवीन तयार करणं. कधी कधी असं वाटतं पूजा करणारे माणसं नवीन कपडे घालून येतात आणि देवाचा अंग पुसायला जे टावेल असतात की इतके मळालेले असतात, अरे राम राम, त्याला हातसुद्धा लावासा वाटत नाही. अरे काही कायिक सेवा आहे का. आपल्यापेक्षा देवाचे कपडे स्वच्छ असले पाहिजे. नाही तर कधी कधी पाहिलं ना आपण कुठं ते कपडे राम 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 तसेच ते टाकलेले असतात. कधी धुवायचे नाही, पाण्यातून काढायचे नाही. इतकं अवदाशिन्य चांगलं नाही. भक्ती कुठं होती. ते व्यापार होऊन जातो तो सगळा. स्वच्छता असली पाहिजे. स्वच्छता आणि सेवा यातून साधन शुचिता प्राप्त होत असते. ज्याला स्वच्छता जमत नाही ना ते साधना करू नये. हा पूजा करत असताना जसं आपण स्नान किती मन लावून करतो तसं म्हणजे आपल्याला थोडंही जास्त थंड पाणी चालत नाही, देवाला बर्फाच पाणी असं नाही. आपल्याला जर गरम पाणी असेल देवालाही गरमच पाणी वापरलं पाहिजे. आपण स्वच्छ सगळं करतो आहे. जसे देहाला उपचार करतो ना तसे देवालाही केले पाहिजे, तरच ती भक्ती. यथा देहे तथा देवी. जसं देहाला उपचार करतो आनंदाने तसे देवाला. काय काय ते कपडे वगैरे जाऊ दे, तो विषय वेगळा आहे. तसं नाही पाहिजे. भक्ती, कायिक भक्ती ही महत्त्वाची की नाही. सगळी स्वच्छता असली पाहिजे. मंदिर प्रसन्न असेल तर स्वच्छतेवर अवलंबून आहे. तया अहम वाचा चित्तांग वा देवोन या शरण रीग महोदधिका गांगारी गाले. जसे देवाला काय काय द्यायचं. ज्ञानोबाने पहिला क्रम लावला आहे अहंकाराचा, कारण अहंकारला एक कठीण आहे, सगळ्यात कठीण अहंकार. मग पहिला तो दिला पाहिजे. भक्त देतात बरं. जे अहंकार वाहता अंगी आम्ही हरीचे भूषावया लागी. त्यांचा अहंकार देवाला दिलेला आहे. देवाला ते रामायणामध्ये गंधमादन नावाचं वानर होतं. त्याच्या अंगाला सुगंध यायचा, फार सुगंध. बिभीषणाने आकाश एवढं, आपलं बिभीषणाने कुंभकर्ण, तुमचं लक्ष नाही पाहिलं कुंभकर्णाने शरीर वाढलेलं आकाश एवढं आकाश. ते अनेक वानराला असं मुठीत पकडायचा, दाबून टाकायचं. छिळकांड्या एवढाचं त्यांच्या अंगातून त्याला आसुरी आनंद व्हायचा. त्याच्यात एक वानर सापडलं, असं जवळ घेतलं, जवळ वा, जसे काही माणसं सोनचाफा घेतात जवळ, तसा वास आला. म्हणे वा, याच्या अंगाला सुगंध खूप चांगला आहे. बाकीचे असे दिले टाकून, त्याला हातात घेतलं. म्हणजे तुझ्या अंगाला वास आहे, सुगंध आहे. म्हणे हो देवाचं वरदान आहे. तुला जिवंत राहायचं असेल ना तर मी रावणाचा आहे असं म्हण. रावणाचा, फक्त रावणाचा एकदाच म्हणे, मी तुला जिवंत सोडून देतो, मारत नाही. मग आता तो असं पण नाही म्हणला की मी रावणाचा आहे असं म्हणणार नाही, कारण त्या वाक्यात रावण येतो ना. ते गंधमादनच ना. ते म्हणले मी रामाचाच आहे.
रावणाचा सुद्धा शब्द मुखात येऊ दिला नाही. मी रामाचा आहे, अहंकार वाहता अंगी. आम्ही हरीचे भूषा वाया लागे. मी रामाचा म्हणून मरेल, पण दुसरा कोणाचा होणार नाही. जे सर्व भावे मज भजल. काय अर्पणच आहे की नाही. मी रामाचा अहंकार आहे हा. पण ते अहंकार पहिला देवाला दिला पाहिजे. आपला अहंकार कुठे? मी ह ब प. ते ह ब प चांगलंच आहे, हरिभक्ती पारायण चांगलंच आहे ते, पण त्याच्यात अहंकार होऊ नये. त्या अहम वाचा चित्त अंग देवोनिया शरण रेग महोदधिका गांग रिगाले जैसे. ती झाली वाचिक सेवा, कायिक सेवा. हा मज ही शरण रेगे जे आणि जीवत्वेची असे जे दिक बोली यानल जे प्रज्ञा केवी. मला शरण आला आणि जीवत्वानेच राहत असेल, जीवत्व म्हणजे अहंकाराने राहत असेल, तर हे धिक्कारणीय बोलणं आहे. कानाला सुद्धा लावून घेऊ नको अर्जुना. हे बोलत असताना प्रज्ञेला लाज कशी काय वाटत नाही, बुद्धीला लाज कशी काय वाटत नाही. म्हणजे आगा अप्राकृत आहे राया अंगी पडेचे धनंजया. ते दासिरुहिके तया समान होय मा मी. हे शब्द वेगळे बरं. मा म्हणजे मग मी विश्वेश्वर भेटे, आणि एकत्र केलं तर मामी विश्वेश्वर भेटे. मामी कुठून आली ज्ञानेश्वरीमध्ये? ते शब्द वेगवेगळे. मा मी विश्वेश्वर भेटे, नाही तर एकत्र करसाल मामी विश्व असं. जीवग्रंथीनं सुटे हे बोलू नको खटे काने लावू, असा भाव. अहंकार पहिला द्यायचा. कायिक सेवा, वाचिक सेवा आणि मानसिक सेवेमध्ये देवाचं ध्यान आहे बघा. देवाचं ध्यान. एक गोपिका त्या यमुनेच्या काठावर ध्यान करत होती. नारदजी तिथं आले. नारदजी म्हणले इथं भगवान परमात्मा खेळ खेळतात, आणि जो परमात्मा क्रीडा करतो त्याला पाहायचं दिलं सोडून, आणि ही गोपिका भगवंताकडे पाठ करून ध्यान करते म्हणे. पाठ फिरवली आहे. नारदजीनं तिथं जाऊन त्याला विचारलं, का गं म्हणे तुला काही कळतं का? म्हणून काय झालं? अगं जे परब्रह्म निष्काम तो हा गवळी या घरी. ज्याच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करावे तो परमात्मा इथं आलेला आहे, आणि त्या परमात्म्याचं त्याला डोळे भरून पाहायचं, आणि ते दिलं सोडून डोळे लावून कोणा ध्यान करते? परमात्म्याचं चिंतन करावं, त्याला पाहावं. त्याचं नाव घेऊ नका. मग का नाव नाही घ्यायचं? अहो त्या कृष्ण कन्हैयाला एकदाच पाहिलं म्हणे, देखेला डोळा बैसाला म्हणे. तो मनात गेल्यामुळे कामधंदे सुचेना ना आम्हाला. विसरल्या कामधंदा सासू सासऱ्याची नाही मर्यादा. कोण जावा त्या कोण नंदा पृथ्वी धली परमानंदाव. भगवंताला पाहिलं तर एक गोपिका विसरली. वेणुनाथ तिच्या कानावर पडला. त्याच्या मुलीचं नाव होतं हरणी. पाहुणे आले घरामध्ये, आणि भरणीत लोणचं होतं. भरणी होती वर. मग आता हरणी बाजूला ठेवावी, भरणी घ्यावी की नाही? मग त्यांनी काय केलं, हरणी जी होती हरणी आपली मुलगी, ती शिंक्याला ठेवली, शिंक्यावर, आणि भरली घेतली कडेवर. परिणाम कशाचा आहे? देवाचा. नाव घेऊ नका म्हणे. त्याचं स्मरण झाल्यामुळेच मला कामधंदे सूचना म्हणे, म्हणून मी डोळे लावून त्याला विसरण्याचा प्रयत्न करते. विसरण्याच्या प्रयत्नातून पुन्हा स्मरण होतं. याला मानस अर्पण म्हणतात. तो मन हे मीची करी किंवा जयाचे वाचे माझे आला. दृष्टीभोगी माझेचे रूप जयाचे मन संकल्प माझाची वाहे. ज्याचं मन संकल्प माझ्याशिवाय संकल्प तो नाही तुझा. महाराजाविन काही तो. एका ज्ञानोबरायाशिवाय किंवा भगवंताशिवाय मनातलं चिंतन दुसरं नाही. याला मन अर्पणाचा प्रकार म्हणतात. म्हणजे नारदजी त्या गोपिकेला म्हणतात, ध्यान करतो त्या भगवंताचं पहा. अजिबात नाही म्हणे. त्याचं स्मरण काय अधिकार असेल? एकदाच पाहिलं होतं म्हणे, मनातच जाऊन बसला, आणि आता तो मनातून जात नाही. तो का म्हणे देह भरीला विठ्ठले, पण तो मनात गेल्यामुळे झाला असं, दुसरं काही सुचत नाही. ते शरीरभाव नासते इंद्रिय विषय विसरती. जै सोहम भाव प्रतिती प्रगट होय. हे मानस अर्पण आहे. मनही देवाला अर्पण करावं. किंबहुना आपुले मन करी माझे एकायतन. माझे श्रवणे कान भरोनी घाली. हा सगळा विचार पुढं आलेला आहे बरं का. मन मना भो मद्भक्त हा श्लोक गीतेमध्ये दोनदा आला. एकदा 9व्या अध्यायामध्ये आला शेवटी, आणि पुढे 18व्या अध्यायामध्ये आलेला आहे. फक्त उत्तरार्ध थोडासा वेगळा आहे, नाही तर सगळा श्लोक सारखाच आहे. मन मना भव म्हणजे मन मला अर्पण कर. मद भक्तो प्रेम माझ्यावर कर. मद याजी माझ्यासाठी यजन कर. माम नमस्करू नमस्कारही मलाच कर. जे सर्व भावे मज भजले. आणखीन एक विचार आठवला आहे. गुरुवारी बाबांनी एकदा
कीर्तनामध्ये सांगितलं होतं, गोपिकांना भगवंताचं मानसिक स्मरण झालं. एकदा एक गोपिका स्वयंपाक करत होती. झालं असं होतं, ते पतीची बहीण, तिला काय म्हणतात, नणंद का, नक्की का, मला नाते कळत नाही बरं जास्त. म्हणजे आता ते जर आठवले तर हे वया विसरतील. मग त्याच्यात जास्त काही नाते आपल्याला माहिती नाही, पाहुणे रावळे जास्त खरंच माहिती नाही, चुकून होऊ शकतं. जवळचे थोडे कळतात आपल्याला, भाऊ, आई वडील, मावशी, मामा मामी हे लक्षात येतात, पण ते फार जास्त गुंताडा नाही लक्षात येत. तर ते पतीची जी काही बहीण त्याला काय म्हणतात, नणंद. एका गोपिकाची नणंद घरामध्ये होती आणि बरेच ठेपे आले होते लग्नाचे, पण काही ना काही कारणाने ते बिघडत होते, लग्न जुळत नव्हतं. आता लग्न ही काळजी असते, मग तिचं लग्न झालं पाहिजे. आणि सासरा फार भयंकर होता, एवढा भयंकर की त्याच्या मिशावर एक एक नारळ ठेवलं तरी बसायचं, एवढा करारी स्वभावाचा होता. आणि ते सांगितलं गोपिकाला, म्हणजे सुनबाई स्वयंपाक चांगला झाला पाहिजे म्हणे. मागच्या वेळेस लग्न स्वयंपाकामुळे बिघडलं म्हणे. स्वयंपाक सगळ्या गुणांनी चांगली आपली मुलगी, फक्त स्वयंपाक तुम्ही व्यवस्थित वाढल्यामुळे पलीकडच्या लोकांनी होकार दिला नाही, आणि स्वयंपाकाची जबाबदारी तुझी म्हणे. आता त्या गोपिकेवर स्वयंपाकाची जबाबदारी दिली. सासूने सांगितले, बघ तुला बासुंदी चांगली करता येते, तो बाकीच्या पदार्थाला हातच लावू नको. काही काही माता भगिनी असतात ना, त्यांना वाटतं सगळं आपणच करावं, सगळं कणिकही त्यांनाच मळावीशी वाटते, कणिकही तेच तिमणार, भजे त्यांनाच काढावे वाटतं. असं नाही केलं पाहिजे, वाटून घेतले पाहिजे कामं, म्हणजे सगळे व्यवस्थित होता. म्हणे बासुंदी तू करायची, आणि अशी बासुंदी झाली पाहिजे की एका वाटीत पाण्यानं होकार द्यायला पाहिजे. काळजीच करू नका म्हणे. 3-4 दिवसापासून त्या म्हशीला गाईला पाणीच नाही पाजलं का, दूध चांगलं आलं पाहिजे ना घट्ट, म्हणे पाणीच नाही पाजलं, अशा दुधाची बासुंदी करायची. आणि ते बासुंदी करता करता जयाचे मन संकल्प माझा चिव आहे. ते बासुंदीकडे पाहिलं तर दूध होतं, आणि दूध कोणाला आवडतं, कन्हैयाला. विकेता गोरस घ्या म्हणे हरी. आणि ते भगवंताला दूध पाहिलं की त्यांना आठवण देवाची झाली. खरा भक्त असा असतो बरं, ज्याने काही जरी पाहिलं की त्याला देव आठवतो. या उपाधी माझी कोप्त चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारी ती. आणि मग ते दूध आटवायचं असतं ना, गुरुवारी मारुती बाबा सांगत असतात, दूध नुसतं आटवायचं नाही, त्याच्यामध्ये पुन्हा संगीत मसाला टाकायचा असतो. संगीत मसाला म्हणजे शेंगदाण्याचं कूट नाही, म्हणजे काजू, बदाम, पिस्ता, केशर, कस्तुरी, काय काय असेल ते सगळं दुधामध्ये. कोजागिरी हा दृष्टांत ऐकावं बाबांच्या मुखातून. मग ते दूध आटवायला सुरुवात केली. त्याच्यातही प्रकार आहे, जास्त जर अग्नी लावला दूध ओतू जातं, म्हणून मंद अग्नीवर दूध तापवायचं असतं. माझा अनुभव आहे अंगे, काही गोष्टी माझ्या अनुभवातून असतात, निरीक्षणातून असतात. ते मंद अग्नीवर दूध चांगलं तापलं जातं, करपत नाही, खाली लागत नाही, फक्त त्यातलं पाणी जळून जातं. ज्याला त्याला भगवंताचं झालं स्मरण. बासुंदी तयार झाली, पाहुणे जेवायला बसले. जेवायला बसताना एका पाहुण्याने आमटी पण केलेली होती. ते आमटी थोडीशी चवीसाठी घेतली. त्याच्या लक्षात आलं त्याच्यात थोडंसं मीठ कमी आहे. बैठकीतून आवाज आला, सासरा पण जेवायला बसला होता, सोनबाई मीठ घेऊन या म्हणे. आणि ते घरात पाहू लागली, मिठाचा अख्खा डबा रिकामा झालेला होता, मीठच नाही, आणि साखरेचा डबा तसाच भरलेला होता. तिच्या लक्षात आलं, आपल्याला कन्हैयाचं स्मरण झाल्यामुळे आपण बासुंदीमध्ये साखरेच्या नावाखाली मीठ टाकलेलं आहे, कारण साखरेचा डबा भरलेला आहे. याचा अर्थ आपण कन्हैयाचा ध्यास लागल्यामुळे बासुंदीमध्ये काय टाकली. आणि ती मग खिडकीतून पाहू लागली. थोडंसं जाडं वगैरे मीठ असतं ते बारीक करून दिलं. मग त्याला असं वाटतं अशी काहीतरी घटना घडावी की बासुंदीला कोणी हातच लावू नये, कारण जर बासुंदी घेतली त्याच्यामध्ये साखर नाही, सगळं मीठच आहे. आणि मागचं लग्न कशामुळे हुकलं होतं, फक्त स्वयंपाकामुळे. आणि आता जर बासुंदी बिघडली तर स्पेशल बासुंदी मी केलेली आहे, आणि त्यामुळे त्याला सासू नाही, आपला सासरा नाही, यम दिसू लागला, यम. ते म्हणे आता काही व्हावं म्हणे, फक्त याने बासुंदीचा आस्वाद मात्र घेऊ नये. एखाद्या भाविकाने जर बासुंदी घेतली हातामध्ये
तर त्याच्या हाताला अर्धांग वायू व्हावा पण बासुंदीची वाटी मात्र उचलल्या जाऊ नये अशी ती मनोमन भगवंताची प्रार्थना करू लागली. कशामुळे झालं हे? देवाचा मनामध्ये आठवण केल्यामुळे. जयाचे मन संकल्प माझाची वाहे. आणि मग मुख्य पाहुण्याने बासुंदी उचलली. तिचा जीव असा काकुळतीला आला. काहीतरी कर रे कन्हैया, काहीतरी कर. तुझं ध्यान केल्यामुळे हे झालंय म्हणे. काहीतरी कर. फक्त बासुंदी त्यांनी खाल्ली नाही पाहिजे. ते क्रेन असते की नाही, ज्याप्रमाणे ती मोडते तसं व्हायला पाहिजे म्हणे. काहीतरी विघ्न यायला पाहिजे अशी ती प्रार्थना करते हो देवाची. तेवढ्यात मुख्य पाहुण्याने बासुंदी उचलली आणि फक्त एक घास घेतला. वाह, याला म्हणतात म्हणे बासुंदी. अशी बासुंदी, माझं आयुष्य गेलं बासुंदी खाण्यात असं तो म्हणला. हो, मी नाही, पण अशी बासुंदी मात्र मी आज तागायत कधी पाहिली नाही म्हणे. अशी जर बासुंदी खायला मिळत असेल या घरात तर मग ₹1 हुंडा घेणार नाही. आताच लग्न. बासुंदीत मीठ टाकलेलं होतं आणि साखरेचा डबा तसाच धरला होता. पण भगवंताची करणी आहे. भुकेचे राखे वेळ श्री जगन्नाथ. भगवंताने त्या मिठाचं रूपांतर साखरेत केलं. हे कशामुळे झालं होतं? फक्त देवाचा संकल्प होता. आणखीन त्यातला एक भाव आहे. देवाचं मानसिक स्मरण केल्यानंतर साखरेच्या जागेवर मीठ वाढलं जाऊ शकतं, पण देवाच्या स्मरणातून स्वयंपाक केला तर त्यात गोडी का उतरणार नाही? देवाच्या स्मरणाचा तो परिणाम होता. जयाचे मन संकल्प माझाची वाहे. कायिक तरी बाह्य आणि अंतरा. आपुलिया सर्व व्यापारा. मज व्यापकाते वीरा विषय करी. पुढे सगळा विचाराला हाताचे करणे, पायाचे चालणे, ते मज होय कारणे तैसे करी. आणि काही जे जे सर्व कायिक वाचिक मानसिक भाव तया मी वाचोनी धाव आणवते नाही. असा ज्यांचा काया वाचा आणि मानसिक भावाने जे सगळी भगवंताची भक्ती करतात, भगवान म्हणतात एथ एकच लीला तरले. जे सर्व भावे मज भजले. आणखीन एक चिंतन करता येईल आपल्याला. हा झाला एक भाव. सर्व भावे शब्दाचा कायिक वाचिक मानसिक भाव अर्पण करणं हा एक अर्थ झाला. आणि दुसरा, भगवंताला सगळे पदार्थ अर्पण करायचे. काल आपण सूत्र पाहिलं होतं. पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छती. देवाला उपचार अर्पण करा. त्यानंतर देवाला क्रिया अर्पण करा. यत करोशी यदश्नाशी यज्ज होशी ददासी यत तपस्यसी कौंतेय तत्कुरुष्व मदर्पणम. क्रिया पण देवाला अर्पण करायच्या, उपचारही देवालाच अर्पण करायचे. त्यानंतर मानसिक भावही देवाला अर्पण करायचा. मन्मना भव मद्भक्तो मद्याजी माम नमस्करो मामे वैशेषी उक्त्वैव मात्मानं मत्परायणः. भावनाही देवाला अर्पण करायच्या आणि पुढे जीवभावही देवालाच अर्पण करायचा. या सर्व भावामध्ये बाकी सगळं अर्पण केलं आणि जीवभाव जर मागं ठेवला तर मग बाकीचं अर्पण न केल्यासारखंच आहे. अर्पण काय करायचं आहे? जीवत्व. सर्व धर्मान परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्ष इष्यामि मा शुचः. सर्व अर्पण करायचं. सर्व. देवाने असं म्हटलं की नाही 18व्या अध्यायामध्ये, तया अहम वाचा चित्त अंग. सर्व भावामध्ये पहिला अहंकार घेतला ज्ञानोबाऱ्याने, क्रमांक लावला त्याचा. अहम वाचा चित्त अंग देवोन या शरण रिग महोदधिका गांग रिगाले जैसे. हे सर्व अर्पण करायचं. एक चोर भगवंताच्या मंदिरामध्ये आला चोरी करायला. रात्री आला आणि त्याने पाहिलं तर भगवान शंकराच्या मंदिरावर सुवर्ण आकाराची सुवर्ण घंटानाद करणारी घंटा लावलेली आहे. तो मला एवढी जर चोरली आपलं कामच झालं म्हण, परत चोरीच नाही करायची पुढच्या अधिक मासापर्यंत, असं तो म्हणला. चोरीच करायची नाही म्हणे परत. पण त्याचा हातच पुरेना. बरं, तो आज्ञानीच होता. चोर म्हणल्यावर कुठं पाठाला जात असतो का काय? काय नाही. हा कीर्तन प्रवचना शेवटी जातो. चोरच आहे ना तो. त्याला काय माहिती आहे भक्ती कशी करावी काय नाही. हात पुरेना त्याचा. कारण भगवान शंकराचे पिंड खोल भागामध्ये आहे. त्याच्यानंतर पुन्हा साळुंका आहे. ती साळुंका त्याच्यावरती शिवलिंग आहे.
त्याने विचार केला मधला भाग थोडा उंच आहे म्हणे, म्हणजे शिवलिंग, आणि त्याच्यावर जर उभं राहिलं तर हा पदार्थ आपल्या हाताला लागू शकतो. कशाचा विचार? मागचा पुढचा काहीच विचार नाही केला, जोड्यासहित उभा राहिला भगवान शंकराच्या पिंडीवर जोड्यासहित. हे आपल्याला नाही जमणार बरं, आपल्याला थोडंफार ज्ञान आहे, हे अज्ञानी पुरुषाला जमू शकतं, कारण त्याचं ते भगवंताला मान्य होईल. जोड्यासहित उभा राहिला शिवलिंगावर. चोरे पिंडे दिला पाव, त्या पूजने शिवधाय. भगवान संतुष्ट झाले, म्हणे मी आतापर्यंत लय भक्त पाहिले, पण काही भक्तांनी मला नैवेद्य अर्पण केला, ते राहिले बाजूला. काही नाही मला जल अर्पण केलं, राहिले बाजूला. काही नाही फुलं अर्पण केले, पण बाजूला राहिले. काय भक्त आहे म्हणे, जोड्यासहित स्वतःचं शरीर मला देऊन टाकलं. सर्व भावे मज भजले, त्याला सर्व भाव म्हणतात, सर्व काही देऊन टाकलं. त्यामध्ये पहिला द्यायचा आहे अहंकार, आम्ही देवाचा आहे. ममेवांशो जीव लोके, अहंकार हा आपला शरीरावर आहे. जसा एखादा पोपट नळिकेवरून उठतो, झाडाच्या शाखेवर जाऊन बसतो, तसा आपला देहावरचा अहंकार काढायचा आणि देवाच्या स्वरूपामध्ये प्रविष्ट करायचा. ही अहंकाराची शरणागती आहे. हे सगळे भाव आले. मग मीची डोळा देखिला, जे कानी मीची ऐकेला, मीची मनी भावेला वाणीला वाचा, असे जे सर्व भावे मज भजले आणि त्यांना फळ आईलीच थडी सरले माया जळ. त्यांच्याकरता मायेचं पाणी हे अलीकडच्याच काठावर संपलं का? नव्हतंच ना ते. कारण माया म्हणजे या मासा माया, जी स्वरूपाने नाहीच, त्यालाच माया म्हणतात. म्हणून त्याची असिद्धी झाली आणि तिचं पाणी अलीकडच्या काठावरच संपलं. देवाच्या भक्तीने ब्रह्मज्ञान होतं, भागवतातला विचार आहे. आणि ब्रह्मज्ञानाने अज्ञानाचं निवर्तन होतं. अज्ञान असिद्ध आहे असं सिद्ध होतं, त्यालाच म्हणतात. त्या आईलीच म्हणजे अलीकडच्याच, थडी म्हणजे काठावर, सरले म्हणजे संपलं, माया जळ. आणखीन एक उपाय ज्ञानोबाऱ्या पुढे सांगतात, चिंतन आपण उद्या पाहू. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.